पुण्यातील डॉक्टरांचा 24 तास काम बंद आंदोलन असणार आहे। होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत करण्याला विरोध आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर संघटना संपामध्ये सहभागी होणार आहेत। डॉक्टरांकडून तातडीच्या सेवाही बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय। एलोपॅथी आणि होमिओपॅथी या दोन्ही पॅथीच्या अभ्यासक्रमात असमानता आहे। MBBS अभ्यासक्रम 5.5 वर्षांचा आहे तर होमिओपॅथी 1 वर्षांचा। या संदर्भातली माहिती आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार देत आहेत। बालाजी, विक्रांत, पुण्यातल्या डॉक्टर आज जे आहे ते संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे। कारण होमिओपॅथिक डॉक्टरांची जी नोंदणी ती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या नोंदणीला जो आहे तो या सगळ्या डॉक्टरांचा विरोध आहे। कारण MBBS ची जी डिग्री आहे ती 5 वर्ष आहे, त्याचबरोबर 1 वर्ष इंटर्नशिप आहे। त्यामुळे त्यामध्ये सखोल ज्ञान असतं आणि त्यामुळे ते डॉक्टर म्हणून जी पदवी आवश्यक आहे ती घेता येते। मात्र 1 वर्षामध्ये जो आठवड्यातून 2 दिवस कोर्स आहे तो कोर्स पूर्ण करणाऱ्याला जर डॉक्टर म्हणून मान्यता मिळाली तर इतर डॉक्टरांवर त्याचा परिणाम होईल, वैद्यकीय व्यवसायावर त्याचा परिणाम होईल। त्यामुळे आज पुण्यातल्या जवळपास 5,000 सदस्य असलेले इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर संघटना जे आहेत त्या सगळ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून या सेवा बंद करण्याचा इशारा त्याने दिलेला आहे। त्याचा परिणाम कसा होतो शहरात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र यावर आता काय निर्णय होणार हे पाहावं लागेल। आज 11 वाजता सुद्धा हे सगळे डॉक्टर जे आहेत ते एका ठिकाणी निषेध आंदोलन करणार आहेत, एकत्र एक बैठक होणार आहे। त्यामुळे सगळ्या शहरामध्ये याचा काही परिणाम होतो का ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 48 तास हा संप असण्याचा इशारा जो आहे तो इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेला आहे। धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।